नांदेड येथील वाघी रोड हसापूर येथे दार-ए-अरकाम नामक मदरशात शिकणाऱ्या 10 वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात मौलानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मौलाना अद्याप फरार असल्याचे समजते। नांदेड शहराजवळ वाघी रोड हसापूर येथील दार-ए-अरकाम नावाची मदरसा आहे। या मदरशात जवळपास 30 मुले निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात। या मुलांसोबतच मूळचा बिहारचा असलेला 26 वर्षाचा मोहम्मद शाहनवाज नामक मौलाना येथेच राहून शिक्षण देतो। 2 दिवसांपूर्वी आरोपी मौलाना मोहम्मद शाहनवाजने 10 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला। त्रास होत असल्याने पीडित मुलाने मदरशाबाहेर असलेल्या टपरी चालकाला या घटनेबद्दल सांगितल्याने हा सर्व प्रकार समोर आला। पीडित मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी मौलाना शाहनवाज सह मदरसा चालक मौलाना अय्यूब खासमी विरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान मदरसा चालकाने आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला सह आरोपी करण्यात आले असून घटनेतील दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, नांदेड।